हॅलो नमस्कार, मी नूतन आणि आपल्या या चॅनलमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे आनंदी असावे असे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. आजचा व्हिडिओ हा माझा गुरुपुष्य अमृत या दिवसाचा होता. त्या दिवसाची पूजा वगैरे मी तुमच्यासोबत मला शेअर करायची होती, परंतु तो व्हिडिओ टाकायला मला खूप लेट झाला आहे. चला तर मग आज मुहूर्त निघाला म्हणून आज तुमच्यासोबत शेअर करते. तर आज मी गुरुपुष्य अमृत योग होता म्हणून सकाळी देवपूजा करून घेतली आणि जी काही सकाळची पूजा असते ती सुद्धा सुरुवात करून घेतली. आणि आजच्या दिवशी सोनं घेतलं पाहिजे असं नाही, तर आपल्या सोन्यासारख्या घराची सुद्धा पूजा केली पाहिजे. तर हे आहे माझ्याकडे चरित्र पारायण लावलं होतं मी त्यावेळेची रक्षा. ही रक्षा आपल्याला विशिष्ट वेळी कामी येत असते, म्हणून मी अशी प्रत्येक डब्यामध्ये काही गोष्टी देवपूजेच्या जमा करून ठेवते. तर आता माझी ही गडबड चालली होती, ती म्हणजे सकाळी उंबरठ्या पूजन वगैरे सगळं काही करायचे. समिधा, हळद, कुंकू अशा पद्धतीने मी एक डब्यांमध्ये ठेवून घेत असते. तर त्यानंतर मला सकाळीच उंबरठ्याचं पूजन करायचं होतं, म्हणून हळदी नेहमीप्रमाणे गोमूत्र वगैरे टाकून घेते. हे गोमूत्र जे असतं ना ते माझ्याकडे गावाकडून आणलेलं होतं, म्हणून ते एवढं काळपट दिसत होतं. नेहमीप्रमाणे मी दरवाजा उंबरठा सारून घेतला हळदीने आणि गोमूत्राने. त्यानंतर उंबरठ्यावर छान अशी रांगोळी काढून घेतली. त्याच्यात कलर कुठला भरायचा, तर म्हणून नेहमी मी गुलाल टाकून रांगोळीचा कलर बनवत असते आणि तो कलर नेहमी दरवाजाच्या रांगोळीमध्ये भरत असते. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता टाकल्या आणि उंबरठ्याची पूजा करून घेतली. त्यानंतर आज शुभ योगावर 2 लवंग, भीमसेनी कपूर लावून उंबरठ्याची सुद्धा पूजा करून घेतली. त्यानंतर दरवाजावर लावलेलं 64 योगिनी यंत्र त्याची सुद्धा पूजा केली. त्यानंतर गॅसच्या शेगडीवर आणि भिंतीवर सुद्धा स्वस्तिक काढून पूजा करून घेतली. त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली. तर मी आज बनवली होती चवळीची भाजी. तर ती हिरवी का दिसते, तर मी त्यात कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण हे सगळी त्याची ग्रेव्ही बनवून घेत असते. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट, आणि मग नंतर मला आठवलं अरे देवा, शेंगदाण्याचं कूट तर संपलंच आहे, म्हणून मी घाईघाईने थोडंसं का असे ना पण असं रुमालात घेतलं आणि त्याला ठोकून पटकन झटक्यात तयार करून घेतलं. ते त्यात ॲड केलं आणि मग असं तसं ग्रेव्ही तयार करून घेतली. त्यानंतर कढईत तेल टाकलं, जिरं मोहरी टाकून फोडणी दिली आणि मीठ टाकून त्यांना फक्त वाफेवर शिजवून घेतले. शिजून झाल्यानंतर त्यात पाणी ॲड केलं आणि त्या पाण्यात ही ग्रेव्ही ॲड केली आणि मग आजची भाजी झाली. त्यानंतर दिवसभरची सगळी जी काही कामं असतात ती सुद्धा मी पटापट करून घेतली, कारण की मला संध्याकाळी पूजा करायची होती म्हणून. तर ती पूजा माझी अशी असते, गुरुपुष्य मुहूर्तावरच करत असते मी, ह्याच दिवशी करत असते. आणि ह्या वर्षी वर्षातनं एकचदा आलेलं आहे सॉरी, त्यामुळे ही मला करायचीच होती. त्यानंतर संध्याकाळ झाली, सगळे कामं करत पुन्हा तेच संध्याकाळी सुद्धा मी बाहेर दिवा लावला, अगरबत्ती लावली, पूजा केली, उंबरठ्याची सुद्धा पूजा करून घेतली. आणि त्यानंतर देवासमोर सुद्धा दिवा लावून संध्याकाळच्या वेळेस देवपूजा करताना मला 11 लवंगा होत्या, त्या लवंगांवर मला पूजा करायची होती. तर त्यासाठी मी श्री महालक्ष्मी व्रत महात्मा असताना ते पुस्तक घेतलं. कारण की त्या पुस्तकाच्या मागच्या पानावर श्री महालक्ष्मी अष्टकम लिहिलेलं असतं. तर एक लवंग हातात घ्यायची, एकदा ते पूर्ण बोलायचं, त्यानंतर ती लवंग खाली ठेवायची म्हणजे त्या पिशवीत टाकायची. त्यानंतर दुसरी लवंग घ्यायची, पुन्हा ते एक बोलायचं लक्ष्मी अष्टकम. असं 11 वेळेस करायचं, म्हणजे 11 वेळेस. काही जास्त वेळ लागत नाही, फक्त 10 मिनटं लागतात, म्हणून ही पूजा करून घेतली.
परमेश्वरी माता महालक्ष्मी नमस्ते सीतांबर देवी नानालंकार भूषिते शंकरते जगदंबे नमस्ते महालक्ष्मी नमस्ते श्री गणेशाय नमः इंद्रवचन नमस्ते महामाया श्री पीठेश्वर पूजिते शंकरचक्रहस्ते महालक्ष्मी नमस्ते नमस्ते गौरारूपे कोलासुरे भयंकरी सौभाग्य हरे देवी महालक्ष्मी नमस्ते सर्वज्ञ सर्वदेव सर्वदुष्ट भयंकरी सर्वदुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्ते सिद्धि बुद्धि प्रदे देवी मुक्ति मुक्ति प्रदायिनी हिमंत मूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमस्ते आद्य देवी आद्य शक्ति महेश्वरी योगेश योगेश मूर्ते महालक्ष्मी नमस्ते सूक्ष्म शूर सूक्ष्म महारुद्र महाशक्ति महोदय महापाप हरे देवी महालक्ष्मी नमस्ते हे पदे देवी ब्रह्म ब्रह्म स्वरूपिणी परमेश्वरी माता महालक्ष्मी नमस्ते सीतांबर देवी नानालंकार भूषिते शंकरते जगदंबे नमस्ते महालक्ष्मी नमस्ते सर्व सिद्धि श्री गणेशाय नमः इंद्रवचन नमस्ते महामाया श्री पीठेश्वर पूजिते शंकरचक्रहस्ते महालक्ष्मी नमस्ते नमस्ते गौरारूपे कोलासुरे भयंकरी सौभाग्य हरे देवी महालक्ष्मी नमस्ते सर्वज्ञ सर्वदेव सर्वदुष्ट भयंकरी सर्वदुःख हरे देवी महालक्ष्मी नमस्ते सिद्धि बुद्धि लवंगावर पूजा करून झाल्यानंतर पिवळ्या पोटलीमध्ये ते बांधून आपल्या प्रवेश दरवाजाला लावायचे असतात, म्हणून ते सुद्धा मी लावून घेतले. त्यानंतर श्रीयंत्रावर आज मला कुंकुमार्चन करायचं होतं, नवार्णव मंत्र म्हणून मी तेही पूजा करून घेतली. आणि आजपासून तर 24 दिवसापर्यंतची सेवा असते. चांदीच्या दिव्यात 1 तूपवात, आज 1 उद्या 2 अशा पद्धतीने आपल्याला ती पूजा करायची असते. ती सुद्धा मी आजपासून सुरुवात करून घेतली. आणि या आजच्या शुभ मुहूर्तावर मला जियांशूसाठी एक तावीज बनवायचा होता. म्हणजे 2 घेतले होते मी, एक संरक्षण यंत्र आणि एक विद्या प्राप्तीसाठी यंत्र, असे 2 यंत्र घेतले होते. पण मला ते 2 तावीज न घालता एकाच तावीज वापरायचा होता, म्हणून मी त्यासाठी अगदी छोट्या छोट्या दोघींना घडी करून घेतली आणि एकाच तावीजमध्ये टाकून घेतले. तर हे घालण्याच्या आधी आपल्याला म्हणजे डाव्या हातावर ठेवायचा तो, आणि तो दोरा ठेवल्यानंतर संरक्षण धागा ठेवल्यानंतर 11 तरी श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून पूजा करून घ्यायची असते. त्याचप्रमाणे मी सुद्धा करून घेतलं आणि लगेच त्याच दिवशी मी जियांशूच्या गळ्यात घालून दिलं, कारण की ते प्रत्येक मुलाच्या संरक्षणासाठी आणि विद्याप्राप्तीसाठी तरी घातल्या शुभ मुहूर्तावर मी त्याला घातलं. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. पुन्हा भेटूया आपण अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.